नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। वसईत प्रियकराकडून प्रेयसीची भर रस्त्यात निर्घृणपणे हत्या, बघ्यांची गर्दी पण वाचवायला कोणीही गेलं नाही, व्हिडिओ व्हायरल। वसईतली घटना दुर्दैवी, आरोपीला अटक केली असून सखोल तपास सुरू असल्याचं फडणवीसांचं ट्विट, तर न्यायालयात भक्कम पुराव्यांनिशी बाजू मांडून कठोर कारवाई होणार असं केलं नमूद। वसईमध्ये घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी, आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। आज वसईमध्ये भर रस्त्यात तरुणाने मुलीवरती वार करत तिची हत्या केली। ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोपीवरती कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल। वसईतील तरुणीच्या हत्येनंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण, एकही माणूस तरुणीच्या मदतीला गेला नाही, हे विदारक चित्र, सुषमा अंधार यांची टीका। राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात राज्याचे गृहमंत्री फेल, वसईतील हत्येच्या घटनेनंतर नाना पटोलेंचा हल्लाबोल। भाजपच्या कोर कमिटीची दिल्लीतील बैठक संपली, अमित शहांच्या उपस्थितीत बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरली। दिल्लीतील बैठकीला राज्यातील 6 मोठे नेते उपस्थित, फडणवीसांच्या राजीनाम्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष। विधानसभा निवडणुकीत महायुती समन्वय समितीची स्थापना करणार, तिन्ही पक्षात समन्वय राखण्यासाठी समितीची स्थापना, लोकसभेतील चुका टाळण्यासाठी प्रचारासाठी समिती काम करणार असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवारांनी बारामतीतून फुंकलं विधानसभेचं रणशिंग, येतील त्यांच्या सोबत, जे येणार नाही त्यांच्याशिवाय पुढे जायचं असं म्हणत दिला महाराष्ट्रात सत्ता बदलाचा इशारा। सत्तेमध्ये बदल करावा लागेल, तुमची एकजूट असेल तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या सगळ्यांच्या खात्री घालणं आपण सत्तेत बदल करू, आपलं सरकार आणू आणि तुमचे जे दुःख आहे, तुमचे प्रश्न आहेत ते कसे सुटत नाहीत हे मी बघून घेईन।